सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्या सेवा, कोणते उपाय करायचे आहेत ते पाहूयात. मार्गशीर्ष महिन्याचे खूप विशेष महत्त्व आहे. हा महिना देवी देवतांच्या भक्तीसाठी, उपासनेसाठी आणि सेवांसाठी खूप जास्त खास आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. देवी लक्ष्मी मातेची पूजा करून रात्री गोडाचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. असे म्हणतात की ज्या व्यक्ती या महिन्यात गुरुवारचे हे व्रत करतात त्यांना लक्ष्मी मातेची कृपा नेहमी लाभते. त्यांचे घर नेहमी सुखात आनंदात नांदते. घरामध्ये अन्नधान्य भरलेले राहते. हा महिना भगवान विष्णू श्रीकृष्ण यांना देखील समर्पित आहे व याच शुभ महिन्यात दत्त जयंती सुद्धा येते. त्यामुळे त्याचे महत्त्व अजूनच चांगले वाढलेले आहे. आपल्याला आपल्या आराध्य देवतांचे पूजन, सेवा, भक्ती करण्यासाठी चांगली संधी आहे. चांगला योग या महिन्यात जुळून आलेला आहे. तर भगवान श्री विष्णूंना व लक्ष्मी मातेला आपल्या भक्तीने, सेवेने प्रसन्न करून घेणं हा महिना अनुकूल आहे. या महिन्यामध्ये मनोभावे भगवान विष्णूंची पूजा केल्यास अगणित पुण्य प्राप्ती होते. तर आज आपण या पवित्र व विशेष मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणकोणत्या सेवा, कोणकोणते उपाय करायचे आहेत हे सविस्तर पाहूयात. तर देवी लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी या महिन्यामध्ये दक्षिणावर्ती शंखामध्ये गंगाजल व केशर मिसळून अभिषेक केल्याने आर्थिक समस्या दूर होते. तसेच या महिन्यात शंखपूजा करणे सुद्धा खूपच शुभ समजले जाते. घरामध्ये शंख स्थापित केल्याने सुख, शांती नेहमी राहते. या महिन्यामध्ये रामरक्षा स्तोत्र, विष्णू सहस्त्र नामावली, भागवत ग्रंथ याचे पठण करावे. या महिन्यात गंगा स्नानाचे पुण्य खूप मोठे आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी व लक्ष्मी कृपा नेहमी राहावी यासाठी गुरुवारचे व्रत करावे. भगवान विष्णूसोबतच लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करून श्री सूक्ताचे पठण करावे. महालक्ष्मी कथा ऐकावी किंवा वाचावी. या महिन्यात आपल्या कुलदेवीच्या व कुलदेवांच्या पूजा, आराधना, भक्ती करावी. त्यांना पंचपक्वान्नांचा नैवेद्य अर्पण करावा. त्यांची सेवा, भक्ती, उपासना अगदी श्रद्धेने मनोभावे करावी. दत्त जयंतीच्या 7 दिवस अगोदर श्री गुरुचरित्राचे पारायणाला खूप जास्त विशेष महत्त्व आहे. ज्यांना शक्य आहे व ज्यांना जमणार आहे त्यांनी या महिन्यात श्री गुरुचरित्राचे पारायण करावे. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांचे श्री स्वामी चरित्र सारामृताचे 5, 7, 11 किंवा 21 दिवसांची यथाशक्ती सेवा, पारायण करणे सुद्धा खूपच शुभदायक व लाभदायक आहे. ही सेवा ज्यांना जमणार आहे त्यांनी जरूरच करावी. या महिन्यात तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवारच्या व्रताला संकल्पयुक्त सुरुवात देखील करू शकता. हे व्रत केल्याने श्री स्वामी समर्थ महाराजांची अखंड कृपा तुमच्यावर नेहमीच राहील. त्यामुळे या पवित्र महिन्यामध्ये तुम्ही या सेवेला सुद्धा सुरुवात करणे व ते तुमच्याकडून घडून येणे हे खूपच शुभ समजले जाईल. या महिन्यात सूर्याची पूजा करणे, सूर्याला अर्घ्य अर्पण करणे शुभ समजले जाते. त्यासाठी रोज सूर्यदेवाला पाणी, फूल, अक्षता अर्पण कराव्यात. त्यामुळे घरात सुख, समृद्धी टिकून राहते. सूर्य देवांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात. हा महिना भगवान श्री कृष्णांच्या केशवरूपाची पूजा केल्याने पुण्यप्राप्ती होते. त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी दुधामध्ये थोडेसे केशर घालून त्यांना अभिषेक करावा व नंतर त्यांची विधिवत पूजा करावी. शास्त्रानुसार प्रत्येक महिन्यातच अर्थात दररोजच तुळशीची पूजा करावीच. पण त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यात तुळशीला रोज जल अर्पण करून तिची सकाळी विधिवत पूजा करावी व संध्याकाळी तुपाचा दिवा नक्की लावावा. त्यामुळे लक्ष्मी मातेसोबतच भगवान विष्णूंची सुद्धा कृपा, आशीर्वाद प्राप्त होतात.
जीवनातील अनेक संकटे कमी होण्यास सुरुवात होते. या महिन्यात शंखपूजा करून शंखामध्ये गंगाजल भरून घ्यावे व घरातील देवांची पूजा आरती झाल्यानंतर ते शंखातील पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडवावे. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल व सकारात्मकता कायम टिकून राहील. तर ह्या सेवा तुम्ही या महिन्यात करू शकता. श्री स्वामी समर्थ. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.